थंडीच्या दिवसात रात्रीच्या टाइमला आम्ही वावरात रोडगे केले आणि एवढा भयंकर आवाज येत जाय का ते रोडगे वावरात तसेच टाकून आम्ही घराकडे आलो. पहिले तुम्ही संध्याकाळी गावातल्या ग्राउंडवर क्रिकेट खेळायला गेलो आणि हे ग्राउंड एवढं इंटरनॅशनल बनवलं आहे का ग्राउंडवरच्या पराठ्या उभ्या तशा तरी खेळणं चालू म्हणजे कसं फिल्डरचं काम नाही. पण खेळता मला मंडळीचा फोन आला आपली रात्री रोडगे आहेत आणि जेवण करायला नको येऊ. अरे भाई म्हटलं तसाच बाजारात आलो सर्व सामग्री घेतली आणि जंगलात आलो आणि लसण निसाले बसलो. लसण निसला सांबार निसला इकडे वरण दिलं शिजवायला टाकून तोपर्यंत रोडगेचा उंडा तयार झाला होता. तसंच सर्वजण मिळून 420च्या स्पीडनं रोडगे घेतले तयार करून गौऱ्या दिल्या पेटून. पण पोट्टे ऐकतात का हो थंडीत रोडगे नाही शिजले चालते म्हणे पण पहिले थंडीत हातपाय शकणं इज द मोस्ट इम्पॉर्टंट आहे म्हणे. मग रोडगेले खो खो इस्तूमध्ये दाबून दिलं आणि तेवढ्यात वावरात आम्हाला एवढा भयंकर आवाज आला का तुम्हाला मी काय सांगून ते होते जंगली डुकरं. अन भाई डुकरेल तर काही मी कॅमेरामध्ये रेकॉर्ड नहीं कर सकलो क्योंकि बच्ची की जा रही थी जान क्या रेकॉर्ड करू फिर मैं. और भाई अभी तो हमारे टीम में डर का माहौल चल रहा था म्हणून पटकन वांग्याच्या फुली चिरल्या भाजी दिल्ली शिजवायला टाकून. पण भाजी शिजत नाही तर सर्वांसाठी पत्रावळ्या दिल्या टाकून. आता बसली पंगत या मग जेवण कराले म्हणून बस मग आजसाठी एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना राधे राधे.